तर अजित पवार कालपासून नॉट रिचेबल झालेत, कुणालाही ते अद्याप भेटलेले नाहीत अशी माहिती सूत्रांकडून मिळते। अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अजित पवार सभागृहामध्ये अनुपस्थित होते। अजित पवार विजयगड बंगल्यामध्ये नाहीत, कार्यकर्त्यांना या संदर्भातली माहिती देण्यात येत आहे। पवार हे नॉट रिचेबल आहेत, समोर येतात, त्यांची सवय जुनी आहे। पुन्हा आता जर पहाटे बघा कुठे आहेत ते। नाही, दादा दिल्लीला गेले असतील किंवा कुठे गेले असतील हे विचारण्याचं मी काही कामच केलं नाही। फक्त बंगल्यावर जाऊन काही त्यांच्या स्टाफशी मला चर्चा करायची होती, ती चर्चा झाली आणि आलो। दादांची काय भेट नाही, कालही झाली नाही, आजही झाली नाही। दादांशी आज भेट अपेक्षित आहे, कधी येणार आहे दादा बाहेर जे गेले ते? कदाचित आज संध्याकाळपर्यंत भेटीची वेळ मिळू शकते। मी सांगून आलेलो आहे की मला भेटायचं असल्यामुळे संध्याकाळपर्यंत भेट होईल। भुजबळ साहेबांच्या रागाला बळी पडायला नको, भुजबळ साहेबांचा राग हा ओढवून घ्यायला नको। भुजबळ साहेबांसमोर समोरासमोर आलं तर भुजबळ साहेबांचा राग उफाळून आला तर भुजबळ साहेब कोणत्या स्तराला जातील हे सांगता येणं कठीण असल्यामुळेच अजितदादांनी काल नॉट रिचेबल राहण्याचा निर्णय घेतला असावा असं मला वाटतं। अजितदादाचा फोन जरी नाही लागला तरी त्याच्या मीडियाच्या चर्चा बनतात, तुम्हाला माहित आहे। आता 2 दिवस झाले अधिवेशन आहे दादा। हिवाळी अधिवेशनामध्ये या राज्याच्या राजकारणातले महत्त्वाचे नेते आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, ते अधिवेशन सोडून कुठे जाणार नाहीत, त्यामुळे ते योग्य त्या ठिकाणीच आहेत। तुम्ही अजिबात काळजी करू नये, लवकरच तुमच्या समोरून ते मीडियाला संबोधित करतील।